त्यापूर्वी या देशाच्या पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी घेतली। त्यांच्याबरोबर अनेक मंत्र्यांचाही शपथविधी झाला। खरं तर उदगीर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नरेंद्रभाई मोदी यांचं हार्दिक अभिनंदन आणि जगात या देशाची शान उंच करण्याचं काम मागच्या 10 वर्षात नरेंद्र मोदींनी केलं। त्यामुळे या देशातल्या तमाम जनतेनं पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या देशाच्या पंतप्रधानपदी विराजित करण्यासाठी मोदीजींच्या पाठीमागे उभं राहून ही संधी दिलेली आहे। मला विश्वास आहे की यावेळेला नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक विक्रम करण्याचं काम करतील। राहिलेले सगळे निर्णय ते या देशात करतील, पूर्णतः या ठिकाणी करतील असा विश्वास आजच्या निमित्ताने देतो। पंतप्रधानपदी माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी आज तिसऱ्यांदा शपथविधी घेतलेली आहे। त्याच्याबरोबर अनेक मंत्री देखील आज देशामध्ये शपथ घेतलेले आहेत। आपल्या राज्याचे मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब आणि अमित शाह देखील या ठिकाणी पुन्हा एकदा शपथविधी घेतलेली आहे। तर आज उदगीर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं हा आनंद उत्सव या ठिकाणी आपण सगळे मिळून साजरा करीत आहोत। मोदी साहेबांनी गेली 10 वर्षामध्ये जो विक्रमी काम या देशामध्ये केलेलं होतं त्याचीच पावती म्हणून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान आज नरेंद्र मोदी साहेबांना मिळालेला आहे। आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली। त्यासोबतच जवळपास सर्व मिळून 68 लोकांनी त्या ठिकाणी हा शपथविधी घेतला। मागील 10 वर्षामध्ये जे नरेंद्र मोदीभाई यांनी जो काम केला त्याची ही पावती आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे। विरोधक विनाकारण आनंदोत्सव मनवत असताना त्यांच्या 3 वेळेसची मताची बेरीजी केली तरी आजच्या आपल्या बरोबरीला ते येऊ शकत नाहीत, तरी परंतु आनंद करत आहेत। नरेंद्रभाई मोदी साहेब यांनी हा जो तिसऱ्यांदा शपथ घेतलेला आहे, या तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर जे जे शब्द जनतेला दिलेले आहेत ते NDA आघाडीच्या माध्यमातून पूर्ण करतील।